भजन, कीर्तन, आध्यात्मिक शिक्षणासाठी म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुलं-मुली देवाच्या आळंदीत येत असतात. शिक्षणासोबतच आध्यात्मिकतेकडे मुलांचा ओढा असावा यासाठी पालकही आपल्या मुलांना मोठ्या विश्वासानं आळंदीत आश्रमात पाठवतात. पण आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या नावावरती एका विद्यार्थिनीचा चक्क शारीरिक आणि मानसिक शोषण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार देवाची आळंदी येथील एका खाजगी आश्रमात घडलाय. या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. भजन, कीर्तन असं आध्यात्मिक शिक्षण देण्याच्या नावावरती एका 12 वर्षांच्या चिमुकल्या विद्यार्थिनीकडून महाराजांच्या पत्नीनं आपले हातपाय रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत दाबून घेतले. तसंच तिच्याकडून घरातली धुनी भांडी, झाडू पोछा लावून घरकाम देखील करून घेतलं. शिक्षणाचं टेन्शन घेऊ नका, आम्ही तिला पास करून टाकतो असं तिच्या पालकांनाही समजावून सांगितलं जात होतं. यानंतर नांदेड जिल्ह्यातील एका घरकाम करणाऱ्या महिलेनं नांदेड जिल्ह्यातील मुखेड पोलीस स्टेशन येथे भाऊसाहेब माधवराव बोडके महाराज आणि त्याची पत्नी आशाताई बोडके या दोघा पती-पत्नी विरोधात तक्रार देऊन गुन्हा दाखल केलाय. माहितीनुसार मूळचे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असलेले भाऊसाहेब बोडके हे आळंदी येथील एका वारकरी शिक्षण संस्थेत आध्यात्मिक शिक्षण देण्याचं काम करतात. त्यांच्या शिक्षण संस्थेमध्ये नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील एका कुटुंबानं आपल्या 2 चिमुकल्या मुलींना 2024 मध्ये कीर्तनाचे शिक्षण घेण्यासाठी पाठवलं होतं. त्यासाठी भाऊसाहेब बोडके महाराज प्रत्येक मुलीच्या शिक्षणासाठी पीडितेच्या कुटुंबियांकडून 41,000 रुपये वार्षिक शैक्षणिक शुल्क देखील आकारत होते. मात्र भजन कीर्तनाचे शिक्षण देण्याऐवजी महाराजांच्या पत्नीनं त्या विद्यार्थिनींना स्वतःच्या घरातील धुनी भांडी, केरकचरा काढण्याचं घरकाम करायला सांगितलं. स्वतःचे हातपाय रात्री 12-1 वाजेपर्यंत चेपून घेतले जात होते. पीडित मुलीसोबत होत असलेल्या अत्याचारामुळे ती मानसिक तणावाखाली गेली होती. पीडित मुलीने आपल्या आई वडिलांकडे आपल्यासोबत होत असलेला अत्याचार सांगितल्यानंतर पीडितेच्या कुटुंबियांनी मुखेड पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. भाऊसाहेब बोडके आणि त्याची पत्नी आशाताई बोडके या दोघांविरोधात देखील गुन्हा दाखल केलाय. आम्ही मुखेड तालुक्यात लोणा येथे राहतो. नांदेड जिल्हा आमचं. आम्ही शिक्षणासाठी कीर्तनासाठी तर आळंदी येथे पाठवलं मुलीला. शिक्षण बी शिकावं आणि कीर्तन पण शिकावं त्यामुळे पाठवलं. त्यांनी 2 वर्ष चांगलं शिकवले. या दिवाळीपासून तिला घरातली संस्थेतली भांडे घासायला लावणं, कपडे धुवायला लावणं, फरशी साफ करायला लावणं, बाथरूम साफ करायला लावणं आणि शाळेतही पाठवून दिले नाहीत. त्यांनी म्हणत होते की बाळ तू आमचीच मुलगी आहेस, ताईसोबत घरातली कामं करू लाग, तुला आम्ही पास करून टाकतो असं म्हणून लेकराला कामं लावलेत. आणि तिचे पाय पण सगळे नासून गेलेले आहेत, रक्त निघत होते तिच्या पायातून. तिने आम्हाला गावाकडे 17 फेब्रुवारीला आली आणि भेटून आम्हाला हे सगळं प्रकरण सांगितली. असं केली आमच्या मुलीसोबत, विश्वासघात केल्यासारखं केली. आणि फोनवर बोललं तरी ताई आमचीच मुलगी आहे, तुम्ही काळजी करू नका, माझ्या बहिणीची मुलगी, आम्हीच तिचे मायबाप आहोत म्हणून असं करत होते. आम्हाला फोनवर बोलून सुद्धा देत नव्हते. नेमकं किती तुम्ही फीस भरली होती आणि अशा प्रकारची वागणूक त्यांनी जे तुमच्या मुलीला दिली ते कितपर्यंत योग्य आहे आणि त्याविषयी तुम्ही पोलिसात तक्रार केली आहे का? हो, आम्ही दरवर्षी 41,000 फीस बांधत होतो आमच्या मुलीला कीर्तन शिकण्यासाठी. आणि शाळेत तर दुसरीकडे पाठवत होती. शाळेतही पाठवून दिली नाही त्यांनी दिवाळीपासून. नेमकं त्यानंतर तुम्ही तुमच्या मुलीनं सांगितल्यानंतर तुम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे का आणि काय मागणी आहे तुमची? आमची मागणी आहे की आमच्या मुलीलाही न्याय मिळावा आणि दुसऱ्या लेकरांसोबत असं घडू नये. दुसऱ्या लेकरांनाही कोणी असं त्रास देऊ नये. दुसऱ्या लेकरांना पण चांगलं शिक्षण द्यावं, नाहीतर त्याची संस्थाही बंद व्हावं, आमचं म्हणणं हे आहे. आळंदीमध्ये ज्या काही आश्रमशाळा आहेत त्यापैकी जाहोरकर माऊली वारकरी शिक्षण संस्थेच्या अंतर्गत त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेण्याकरता आई वडील मोठ्या आशेनं त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखल करत असतात. नुकतं त्या ठिकाणी वयाच्या 12 वर्षाची असलेली मुलगी शिक्षण घेण्याकरता त्या ठिकाणी आई वडिलांनी दाखल केली होती. परंतु तिच्याकडनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्या वारकरी संप्रदायातलं कामकाज करून घेण्यात आलं. त्याच्यामध्ये ते जे भाऊसाहेब माधवराव बोडके महाराज म्हणून जी संस्था चालवतात ते संस्था चालक या मुलीकडनं हातपाय दाबून घेण्याचे काम, त्याचबरोबर आश्रमामधले धुणभांडी करून घेण्याचे काम, अतिशय चिंताजनक आणि चुकीच्या पद्धतीची कामं त्या मुलीकडनं या ठिकाणी करून घेण्यात येत होती. मी या माध्यमातून या सरकारला विनंती करतो, पोलीस प्रशासनाला विनंती करतो की अशा पद्धतीच्या चुकीच्या पद्धतीने ज्या वारकरी संस्था आळंदीमध्ये या ठिकाणी चालू आहेत त्यांच्यावरती कडक अशी कायदेशीर कारवाई करून
त्यांच्यावरती तातडीने कडक कारवाई करणं अपेक्षित आहे. अशा प्रकारची मागणी या राज्य सरकारकडे मी या ठिकाणी करत आहे. दरम्यान विद्यार्थिनीचं शारीरिक आणि मानसिक शोषण करणाऱ्या महाराज आणि त्याच्या पत्नीविरोधात कठोर कारवाई करून शिक्षण संस्था त्वरित बंद करण्यात यावी अशी मागणी पीडितेच्या कुटुंबियांनी केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणात पुढे काय होतंय हे पाहावं लागेल. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.